हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सुप्रिया शिंदे व्लॉगमध्ये। तर आणखी एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक साधी सरळ आणि सोपी रेसिपी। तर आता मार्केटमध्ये अशा मिरच्या ज्या जाडसर असतात ह्या भरपूर यायला लागलेल्या आहे। आता आपण झणझणीत भरलेल्या मिरच्या बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी वाटीवर शेंगा घेतलेला आहे, शेंगदाणे, 2 मिरच्या, अद्रक, लसूण, जिरे आणि खोबऱ्याचं खीस घेतलेला आहे। तर हे सगळे आपल्याला जिन्नस मिक्सरमध्ये एकत्रित वाटून घ्यायचे आहे। तर शेंगदाणे, खोबरे, जिरे आणि मिरची, लसूण आणि अद्रकचा थोडासा तुकडा तर हा मिक्सरमध्ये टाकून घेतलेला आहे। तसंच वरतून काही मसाले घालणार आहे मी। थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे, थोडंसं लाल तिखट घालणार आहे, हा आहे लिंबाचा रस आहे आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे चवीपुरतं। आणि तुम्ही लाल तिखटऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा इकडे वापरू शकतात आणि इकडं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। तर आता हे पूर्ण जिन्नस आपल्याला मिक्सरला छान असे बारीकसर वाटून घ्यायचे आहे, थोडे दरदरीतच ठेवायचे आहे। तर अशा प्रकारे वाटून घ्यायचे आहे आणि आता ह्या मिरच्यांचे काप करायचे आहेत। तर ह्याच्यामध्ये थोडंसं मी इकडं बेसन पीठ घातलेलं आहे, एक छान टेक्स्चर येतं आणि एक छान चव येते। तर असं एकत्रित करून घ्यायचं आहे, चमच्याच्या साहाय्याने करून घ्या तुम्ही एकत्रित। तर अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचं आहे। इतकी छान लागते भरलेल्या मिरच्याची भाजी अशा पद्धतीने केल्याच्यानंतर। भाजीला काहीच नसेल, नुसतं वरण केलं आणि भरलेल्या मिरच्याची भाजी, भरलेल्या मिरच्या तुम्ही केल्या तर घरातले खूप खुश होतील आणि चवीला पण ही खूप छान लागते। जर तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर ह्या मिरच्या तिखट तर नसतात तशा, पण मधला जो बियांचा भाग आहे तुम्ही तो वेगळा करून घेऊ शकता, मधल्या बिया काढू शकता। तर आता आमच्या इथं खातात तिखट, तर मी काय मधला भाग तो काढणार नाही आहे। तर सगळ्या मिरच्याचे असे 2 भाग करून घ्यायचे आहे आणि आता हा जो हे जे वाटण आहे वाटलेलं ते छानपैकी मिरच्याच्या आतमध्ये असं स्टफ करून घ्यायचं आहे, असं भरून घ्यायचं आहे, दाबून असं भरायचं आहे की नंतर ना तव्यावर शेकताना त्याचा मसाला बाहेर येतोच, पण जास्त असं प्रेस करून हे करायचं आहे म्हणजे बाहेर नाही येणार मसाला। आणि तवा घ्यायचा आहे, नॉनस्टिकी तवा घेतलेला आहे, तुम्ही कोणताही तवा घेऊ शकता इकडे। तर मिरच्या घालायच्या आहेत अशा मस्तपैकी तव्यामध्ये आणि बघा मी इकडे तेल घातलं नाही आहे, आधी थोड्याशा मिरच्या गरम होऊ द्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर ना तेल घालायचं आहे। बघा 1 सेकंद तरी गरम होऊ द्यायचे आणि वरतून असं तेल घालत आहे मी। तर छानपैकी आता मस्त मिरची ह्याच्यामध्ये फ्राय होऊ द्यायची। तुम्ही डीप फ्राय पण करू शकता। उरलेला मसाला तुम्ही कुठल्याही भाजीला किंवा मिरची भाजल्याच्यानंतर त्याच्या वरतून सुद्धा टाकू शकतात। तर छान असं होऊन द्यायचं आहे। बघा कशा मिरच्या तडतडायला लागलेल्या आहेत, खूप छान, तोंडाला पाणी सुटतं आहे बघून माझ्या। तर अशा प्रकारे छान तडतडू द्यायचं आहे, भरपूर तेल नाही घ्यायचं आहे, कमी तेलामध्ये फ्राय होतात आणि डीप फ्राय पण करू शकता तुम्ही। तर बघा असं भाजून घ्यायचं आहे। आता ही फक्त एक बाजू आपली भाजली आहे। मिरच्यांना मी पलटी घालणार आहे आणि आपण चमच्याच्या साहाय्याने किंवा चिमट्याच्या साहाय्याने ह्याला परतवू शकतो। तर बघा जिथं जिथं कच्चपणा वाटते तर तिथे मी बघा ही छान शेकलेली आहे मिरची, अशीच शेकली पाहिजे, ही पण खूप छान शेकलेली आहे। असंच लालसर झाल्या पाहिजे मिरच्या आपल्या, तरच चवीला छान लागतात मिरच्या। तर अशा प्रकारे पलटी आलटी मारून घ्यायची आहे। लवकर शेकल्या जातात म्हणून इथंच म्हणजे गॅसजवळ थांबायचं आहे, नाही तर मसाला पण करपू शकतो आणि मिरचीसुद्धा करपू शकते। तर अशा प्रकारे छान भाजून घ्यायच्या आहेत, सगळीकडून भाजून घ्यायचे आहे। बघा असं लालसर झालं पाहिजे मिरची भाजल्याच्या नंतरनं। तर मला आता सवय, मी इकडं हाताने उलटी पलटी करते मिरची, तुम्ही चमच्याचं किंवा चिमट्याचं साहाय्याने करू शकतात। तर बघू शकता तुम्ही छान मिरच्या भाजून झालेल्या आहेत आणि आता इथे मी गॅस बंद करणार आहे। आपल्या मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत। तर पहा अशा प्रकारे साध्या आणि सरळ पद्धतीनं एक छान मिरच्याची भरलेली मिरचीची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। तर कमेंट करून नक्की सांगा की कशी वाटली आणि लाईक करायला विसरू नका। तर अशा छान मिरच्या ताटात काढून घ्यायचं आहे। ही गरम मिरची तुम्ही वरण भाताबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकतात, एक नंबर लागते। वरण भात, मिरची किंवा भाकर वगैरे
पिठलं वगैरे त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता। तर आपली भरलेली मिरची तयार आहे। तर या सगळ्यांनी खायला। व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।